सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट कधी व कुठे शिजला? अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ माजली। या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे। या गोळीबाराप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट 1 महिन्यापूर्वीच रचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमेरिकेतच सोपवली होती। गोदारा याच्याकडे 12 पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती। रोहित गोदारा अमेरिकेत असला तरी त्याचे देशातल्या अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनल शूटर आहेत। रोहित गोदाराच्या इशाऱ्यावरच शूटर्स आणि ते कोणती बंदूक वापरणार हे ठरवण्यात आले। तसेच या गोळीबाराची जबाबदारी घेणाऱ्या फेसबुक पोस्टचा IP ॲड्रेस हा कॅनडातील असल्याचंही समोर आलं आहे। अनमोल बिश्नोई नावाच्या अकाउंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती। पोलिसांकडून या अकाउंटची माहिती काढण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। सलमान खानच्या घरावर हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल काही माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशत निर्माण करायची असल्याने त्यांनी हा गोळीबार घडवून आणला। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नंतर मुंबईवर राज्य करण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अभिनेता सलमान खान हा VIP असल्यानेच त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला। मुंबईत सध्या दाऊदची काहीच दहशत राहिलेली नाही, त्यामुळे बिश्नोई गँगला नव्याने जम बसवायचा होता, यासाठीच हा गोळीबार करण्यात आला। गोळीबार करून दाऊद गँगला आव्हान देण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन असल्याची माहिती देखील समोर आली आहे।